काय हो, तुम्हाला पण माझ्यासारखा खूप चहा आवडतो ना? तर मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आणि मी याच्या आधी एक 2-3 चहाचे व्हिडिओ टाकले होते, पण ते फक्त चहा बनवण्याचे टाकले होते. आज तुम्हाला चहाचा मसाला आणि तो चहा कसा बनवायचा हाच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर चहा म्हटलं ना की आपल्या जीवाचा असतो. कोणी जरी आपल्याला विचारलं, हे ना शुगर असणाऱ्या माणसांनासुद्धा चहा तितकाच मस्त आणि आवडीने पिऊ शकतो. तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एक पॅन घ्यायचा आहे. त्या पॅनमध्ये आता एक छोटी वाटी आहे बघा, अर्धची एक वाटीशी छोटी घ्यायची किंवा चमच्याच्या साहाय्याने 2 चमचे इलायची घ्यायची, 1 चमची लवंग घ्यायची, 1 चमची मिरं घ्यायची, दालचिनी घ्यायची. आता हे एक एक चमचा आहे, पण इलायची थोडीशी जास्त घेतलेली आहे. तर मला इथे वजनाने सुद्धा इथे हे केलेलं आहे. सोपसुद्धा असं 2 चमचे घेतलेलं आहे, मोठ्या चमच्याने. पोहे जे खायचा चमचा असतो ना ते. आता इथे हे स्टारफुल तुम्ही स्किप करू शकता किंवा घेऊसुद्धा शकता. पण ह्या ज्या मसाल्याने काय होतं की समजा घरी शुगरवाले आहेत त्यांनासुद्धा, किंवा सर्दी खोकला हे जे आपल्याला असतात ना, ते थंडीच्या दिवसामध्ये खूपदा असं होऊन जातं. पण त्यासाठी आहे ना, हा मसाला जर बनवून तुम्ही चहा पिलात ना, तर हे आजारसुद्धा तुम्हाला होत नाहीत आणि शरीरालासुद्धा हे सगळे घटक आहेत ना, ते खूप फायदेशीर ठरतात. त्याच्यामुळे आता मोठी विलायची घेतलेली आहे, पण ती मोठी विलायची घेताना काय करायचं, त्याच्या आतमधल्या फक्त बिया घ्यायच्या आणि बाकीचं ते सोलून द्यायचं आणि याच्यामध्ये टाकायचं. आता इथे जायफळ घेतलेलं आहे, ते आपल्याला असंच नाही घ्यायचं, थोडंसं असं ठेचून घ्यायचं, जेणेकरून ते भाजताना म्हणा किंवा हे करताना आपल्याला सहज वाटताना बारीक होता येईल. अशा पद्धतीने हे घालून घ्यायचं. आणि आता हे काय करायचं, 1 ते 1.5 मिनिटं हलक्या हलक्या हाताने हलकंसं ह्याला परतवून घ्यायचं, जेणेकरून ह्याला वाटतानासुद्धा आपल्याला पटकन वाटता येईल आणि पटकन अशी ही चवीलासुद्धा एकदम छान अशी लागेल. अशा पद्धतीचे ह्याला असं फिरवून फिरवून सतत हे करून घ्यायचं. जर असं हे भाजलं ना, तर ह्याचा एक वेगळाच असा सुगंध येतो घरामध्ये, सर्ववर पसरलो. तर त्याचं आपण जायफळ वाटून साईडला ठेवलं होतं ना, ते आत्ता घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. तर हे बघा, हे जे अद्रक आहे ना, ते ओलं अद्रक नाही आहे, ते सुखं अद्रक आहे. ते सुखं अद्रकच आपल्याला इथे पावडर करून घालायचे आहे. आता तुळशीची पानं तर तुम्हाला माहितीच आहेत किती शरीराला फायदेशीर आहेत, किती छान असतात शरीरासाठी. पण तुम्हाला जर स्किप करायचे असतील तर तुम्ही ही तुळशीची पानं स्किपसुद्धा करू शकता. परत इकडे तिकडे एखादा मिनिटभर परतून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे. लगेच होते, जास्तीचं थोडं थोडं फिरवत राहायचं. कुठेही याला असं बघू शकता तुम्ही किती छान. आणि हे जर पावडर वाटत असेल तर ह्याचा सुगंध आहे ना घरभर पसरलेला असतो. आजूबाजूचे सुद्धा तुम्हाला म्हणतील की काय बनवताय असं विचारत राहते. तर एका ह्या काचेच्या भरणीमध्ये किंवा कोणत्याही एका डब्यामध्ये, बंद डब्यामध्ये झाकून ठेवायचं. हा जो मसाला आहे ना, तुम्ही 3 ते 4 महिने आरामात वापरू शकता. आता आपण ह्याचा चहा कसा बनवायचा ते बघूया. आता इथे 2 कप पाणी घेतलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने किती लोकांचा चहा बनवता किंवा किती तुम्हाला चहा करायचा त्या हिशोबाने पाणी कमी जास्त करू शकता. आता हे 2 कप पाणी उकळलं की त्याच्यामध्ये 2 चमचे चहा पावडर टाकायचे, जे तुम्ही रेग्युलर यूज करता ती कोणतीही असो तुमच्या आवडीची तुम्ही चहा पावडर त्याच्यामध्ये यूज करायची आहे. तर चहा पावडर उकळली की साखर यूज करायची. आता साखरसुद्धा तुमच्या आवडीने कमी जास्त तुम्ही करू शकता. आता इथे इतक्या 2 ते 3 लोकांचा चहा करण्यासाठी इथे 2 चमचे साखर टाकलेली आहे. पण तुम्हाला जर जास्तीचं थोडंसं गोड, पण जास्त गोड चहा शरीराला घातक असतो, त्याच्यामुळे चहात कसा असावा, जास्त सपकही नसावा आणि जास्त गोडही नसावा. मस्त अशी उकळी काढून घ्यायची आणि याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं. आता ज्या कपाने पाणी घातलं होतं ना, त्या कपाने 2 कप घातलं होतं आपण पाणी. आता इथे 1 कप आणि थोडंसं वरती आपण असं दूध घातलेलं. मस्त असं ह्याला उकळवून घ्यायचं, छान असं एकदम मस्त अशी उकळी काढायची. आणि हे हलवत राहिल्याने काय होतं की एक क्रीमी टेक्स्चर आल्यासारखं होतं चहाला आणि चव एक वेगळीच येते. या स्टेपला आल्यानंतर काय करायचं, हा चमचा आहे ना, बघू शकता तुम्ही, अगदी थोडासा हा मसाला टाकायचा आहे. आपल्याला जास्तीचा मसालासुद्धा वापरायचा नाही आहे. हा 3 ते 4 महिने टिकतो. तर कशी वाटली ही मसाल्याची पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा
आपण अशाच नवनवीन रेसिपी येतो, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील. आणि असंच हा चहा बघू शकता तुम्ही, किती छान असा हा चहा तयार झालेला आहे. आता हे तुम्ही इथं झाकण्याची प्रोसेस नाही केली तरीसुद्धा हरकत नाही, तुम्ही असा हा चहासुद्धा घेऊ शकता. आता हे तुम्ही कशातही डायरेक्ट तुम्ही कपामध्ये सुद्धा हे करू शकता. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा कमेंट करून सांगा मला, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.